औरंगजेबाच्या मुलीचे पुढे काय झालं? शेजादी जिनतुनिसा. औरंगजेबाला 4 मुली होत्या. त्यातील जिनतुनिसा मुळातच शांत स्वभावाची होती. जेव्हा औरंगजेब वार्धक्याकडे वळाला तेव्हा तो अनेक आठवणींमध्ये हरवून जायचा. त्याने दख्खनवर चढाई करण्यासाठी आणलेले 5 लक्ष सैन्य, 4,000 जनावर, एकाहून एक सरस सरदार व बक्कळ पैसा यांच्या मदतीने त्याने मोहिमा करून सुरुवातीला आपले संसार सुरू केले होते. त्याने आपल्यासोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्याची मुलं देखील आता मोठी झाली होती. ती मुलं इथे जन्मली आणि इथेच मोठी झाली. त्यांना त्यांचे मूळ घर हे आता माहीतच नव्हतं. पायी प्रवास करून ऊन वाऱ्याशी झगडत ते जगत होते. कित्येक रात्री कधी तंबूमध्ये, कधी उघड्यावर मराठ्यांच्या भीतीने ते आपले दिवस घालवत होते. दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या कटू आठवणी त्याच्या मनात येत होत्या. वार्धक्य, अतिश्रम आणि 26 वर्षाची घोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने थकला होता. थरथरती वाकलेली मान, कृश झालेले शरीर आणि त्यावरती आलेल्या सुरकुत्या, डोळ्याभोवती झालेली काळे वर्तुळे, खोल डोळे, बसक्या गालांचे खाली आलेले उघड, अशा रूपामध्ये औरंगजेब किती दिवस जगत होता. त्याला मनातून आता हे कळलं होतं की सैन्यावरती देखील त्याचं हवं तितकं प्रभुत्व राहिलेलं नाही आणि आता तो शेवटच्या घटकेकडे वळणार आहे. एके दिवशी संध्याकाळी नमाज पढून झाल्यावरती त्यांनी आपली मुलगी जिनतुनिसाला पाठवलं, कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याची लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती. जिनतुनिसा औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली. बसताना तिची ओढणी खाली पडली तेव्हा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले. आपली मुलगी ही आता वार्धक्याकडे झुकली आहे हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं. हळूच आवाजात तो म्हणाला, हमें माफ़ करना शहजादी, आपकी इतनी उम्र हो गई फिर भी मैं आपकी शादी नहीं कर पाया. ती नेहमी औरंगजेबासोबत होती. ती त्याची काळजी करायची. तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असंच नाही, तर देखील त्याला कधी विरोध करत नसे. त्यामुळे आपल्या वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना म्हणाली, आप ऐसा क्यों कह रहे हो अब्बाजान, मेरी ज़िंदगी तो आपका ख्याल रखने के लिए ही है. इसे और ज़्यादा पाक काम क्या हो सकता है. नहीं बेटी, आपकी बहन हमारी कैद में ही मर गई. हमारे हर बेटे ने बगावत की. ये सब हासिल करने के लिए हमने अपने भाइयों को, उनके बच्चों को मार दिया. हे सारं ऐकून जिनतुनिसा दुःखी झाली, पण तिने हे आपल्या चेहऱ्यावरती दाखवलं नाही. पुढे तो तिला सांगू लागला की एखाद्या शैतानाला देखील वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या संभाला दिली. तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की मराठी घाबरून आता आमच्या पुढे गुडघे टेकवतील, पण मात्र तसं झालं नाही. त्या संभाच्या मौतेचा तर उलटाच असर झाला. त्यांनी शांत न बसता वेगळीच जंग सुरू केली. जब राजाराम मर गया तब उसकी पत्नी ताराबाई हमारे खिलाफ खड़ी रह गई. त्यानंतर त्यांना आपल्या मुलीला हेही सांगितलं की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्यांचा मुलगा संभा आग्र्याला आमच्या कैदेतून सुटले नसते तर आज आम्हाला या मराठी साम्राज्यासाठी इतकं झटावं लागलं नसतं. नंतर त्याने आपल्या लेकीला हेही सांगितले की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म मानत नाही, पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही. ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली. मराठी साम्राज्यामध्ये तिचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. औरंगजेबाला 4 मुली होत्या. त्यात पहिली होती जेबुन्निसा, दुसरी जिनतुनिसा, तिसरी जुबेदाउन्निसा आणि चौथी मेहरुन्निसा. जेबुन्निसा ही अगोदरपासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती. त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विरोध करत असे. तिने खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता. ती एक उत्तम कवयित्री होती, पण तिचं असं वागणं, कविता करणं हे मात्र औरंगजेबाला आवडत नसे. त्यामुळे त्याने तिला कैदेत टाकले होते. औरंगजेबाची दुसरी मुलगी जिनतुनिसाचा जन्म महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर येथे झाला होता. तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता. जिनतुनिसा 40 वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेले. त्यानंतर 1681 साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिनतुनिसाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेकडे निघाली आणि ती आपल्या वडिलांवरती प्रेम असणारी अशी मुलगी होती.
ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे काम तेव्हा करते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत सापडतात. त्यामुळे जिनत-तुनिसा ही महाराणी येसूबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत असताना खूप सांभाळून घेते. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार होऊ देत नाही. शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा फक्त 7 वर्षाचे होते. त्यामुळे या 7 वर्षाच्या लहान मुलाला या 7 वर्षाच्या छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला खूप सांभाळून घेत असे. त्याची विशेष काळजी घेत असे. औरंगजेब अत्यंत क्रूर होता. आत्तापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले. ती स्वतः तितकी कटू नव्हती. तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटतच असत असं नाही, पण तरी देखील ते सगळं तिच्यासाठी करणं भाग होतं. अखेर 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला. त्यानंतर ती जवळजवळ 14 वर्ष जिवंत होती, पण मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही. औरंगजेबाच्या मुलांच्या पैकी कांबक्ष नावाच्या मुलाला ती पाठिंबा देत होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभे केलेली एक मस्जिद आहे. तिने आपल्या वडिलांकडून आपल्या हुंड्याची रक्कम घेऊन बांधली. तिने अनेक विश्रांतीगृह, धर्मशाळा देखील बांधल्या. शाहू महाराज 7 वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजांवर तिने अत्याचार होऊ दिले नाहीत. एक प्रकारे त्यांचे धर्मांतर होऊ दिले नाही. या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजे 1721 सालानंतर सातारच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यामध्ये बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली. ही बेगम मशीद म्हणजे अर्थातच जिनत-तुनिसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मशीद आहे. अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली. जसे काट्यांमध्ये गुलाब उगवते तसे त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेलं हे एक शांत असं फूल होतं, ज्यानं शाहू महाराजांचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. संभाजी महाराजांनाही जेव्हा त्या जीव घेण्या यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला दुःख होत होतं, पण ती आपल्या वडिलांच्या पुढे काही बोलू शकत नव्हती. त्यामुळे ती फक्त बेदारक नजरेने सर्व काही पाहत होती.